नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माझी बहीण लाडकी योजनेसाठी ऑनलाइन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे। तर ऑनलाइन अर्ज तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलने एक ॲप्लिकेशनद्वारे करू शकता। तर ऑनलाइन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। तर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करून तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। त्यानंतर इथून तुम्हाला स्किप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्किप या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुम्हाला ज्या महिलेचा अर्ज करायचा आहे किंवा ज्या महिलेचं ॲप्लिकेशन करायचं आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकून ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि स्वीकार करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। स्वीकार करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करायची आहे। प्रोफाइल तयार करण्यासाठी किंवा तुमची प्रोफाइल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे। जसं आधार कार्डवर असेल तसं संपूर्ण नाव तुम्हाला इथे न चुकता टाकायचे। ईमेल ID एंटर करण्याची गरज नाही। हे ऑप्शनला इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि नारी शक्तीचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट नारी शक्तीचा प्रकारवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारात येतात तो प्रकार सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सामान्य महिला आहे किंवा समूह संबंध व्यक्ती आहे, बचत गट अध्यक्ष असतील किंवा बचत गट सचिव असतील, बचत गट सदस्य असतील तर तुम्ही ज्या प्रकारात येतात तो प्रकार तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जर अर्जदार महिला ही सामान्य महिला असेल तर सामान्य महिला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर अपडेट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अपडेट करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस येईल। त्यानंतर इथे तुम्हाला नारी शक्ती दूत या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लोकेशनला अलाउ करायचं आहे। लोकेशन अलाउ केल्यानंतर इथे तुम्हाला अर्जदार महिलेची संपूर्ण माहिती फिल करायची आहे। तर इथे तुम्हाला अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। जसं आधार कार्डवर असेल तसं संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावाने करायचं आहे किंवा तुमच्या पतीच्या नावाने करायचं आहे। ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला त्यांचे संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्यांचे संपूर्ण नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ किंवा जन्मतारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे। तर ॲड्रेस मध्ये तुम्हाला तुमच्या जन्म ठिकाणाचा पत्ता टाकायचा आहे। तर आधी तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचं गाव किंवा शहर सिलेक्ट करायचं आहे, ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे आणि खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? जर तुम्ही आर्थिक योजनेचा लाभ घेत असतील तर इथे तुम्हाला होय ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि लाभ घेत नसतील तर नाही ऑप्शनवरती टिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमची वैवाहिक स्थिती सिलेक्ट करायची आहे। तुम्ही मॅरिडेड आहात किंवा अनमॅरिडेड आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बँकेचा संपूर्ण तपशील फिल करायचा आहे। इथे तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। जसं तुमच्या बँक पासबुकवर असेल तसं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकायचा आहे। IFSC कोड टाकल्यानंतर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे किंवा नाही ते तुम्हाला इथे होय नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत। तर डॉक्युमेंट अपलोड करताना ही संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला 1 MBच्या आतमध्ये अपलोड करायचं आहे। तर आधी तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे, त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। इथे तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे, अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचं आहे,
आहे। या हमीपत्राची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देईल। तिथून तुम्हाला हे हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे। हमीपत्र अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे आणि ॲक्सेप्ट ऑप्शनवरती टिक करून माहिती जतन करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। माहिती जतन करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल। माहिती जतन केल्यानंतर किंवा तुमच्या ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही केलेला अर्ज तुम्ही इथं बघू शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना डॉक्युमेंट अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।